हाय, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज संडेची दुपार आम्ही चाललो आहे डोंगरात फिरायला. आता ह्या राहणार आणून वरती डोंगरात चांगले जसे दृश्य मुलुंडचे बघायला एक नंबर खतरनाक असे. सो चला आता आमच्या तुम्ही बनत राहा. ही माझी काय चला कुठे येते फिरायला. हे आमचे नवीन सर्व मेंबर आहेत ना, त्यांना अजून ही नवीन आहे सर्व नवीन सर्व. सो आता आम्ही चाललोय संडेची मजा घ्यायला डोंगरातून. अख्खं मुलुंड एकदम खतरनाक दिसते वरून. आम्ही खूप वेळा गेलोय. नाही दिसत रे, पूर्ण ऐरोली वगैरे दिसते. हा पण मुलुंड पण दिसणारच ना. आणि प्लस ती खाडी पण दिसते. स्वतः खाडी जाऊनच बघूया. हा आता जाऊन वरून कशी दुसऱ्या पावसाची पावसानं सुरुवात केली मुलुंड मध्ये. सो चला पटपट जाऊया. इथून असं राहण्यातून जायचंय. खूप असं एकदम जंगल असं वातावरण आहे. सो चला पुढून पटपट जाऊ वरती. जाताना काही शॉट घेऊया. हे बघा इथून असं छोटंसं बांध आहे. पूल म्हणतात त्याला. पूल आहे. तर पुलावरून जातोय. खतरनाक वातावरण इकडे असे शांत आणि फुल अंधार. मस्त शूट होत असेल कारण की कॅमेराची क्वालिटी खतरनाकच आहे. सो खतरनाक आता वर जाऊन मजा करणार. चांगलं शूट घेणार. आणि तुम्हाला नक्की आवडलं तर बघा, लाईक करा आणि शेअर करा सर्वांना. इकडून जायचं वरती. हे बघा इकडे अजून खूप अशी पब्लिक जाते वरती डोंगरात. हे बघा इकडून. तर आम्ही डोंगरात त्या धबधब्यावर नाही चाललोय कारण की तिथे खूप रिस्की असतं. सो आम्ही इकडून सेफ जागेवर चाललोय. सो चला पटपट. सो आता आम्ही डोंगरात चढायला सुरुवात केली आहे. हे बकरे वगैरे घेऊन आले तिकडे चढायला. आता इथून जायचं आम्हाला वरती. किती वेळ लागेल रे ऋषभ वरती पोहोचायला? वरती जायला किती वेळ लागेल? 15 मिनिटे. बघा एवढा खतरनाक. 15-20 मिनिटं. इथून एवढं खतरनाक जागेवरून जायचं आहे. पाऊस थांबलाय पण ढगाळ वातावरण आहे. सो एवढं काही वाटत नाही. मजा येते. अजून वरती जाऊन मस्त वाटेल ना शुभम? हा ना. हा शुभम पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये आलाय कारण की त्याला 2-3 प्लॅन आमची त्यांनी कॅन्सल केला. पण आम्ही ते प्लॅन केले सक्सेसफुल. पण त्या प्लॅनमध्ये हा टांग दिला आम्हाला चांगली. आणि आत्ता बोलते ब्लॉग बनव. सो हा ब्लॉग फक्त स्पेशल त्यासाठी आहे. हा बोल. अगोदर बोललो होतो भाई हा येणार नाही. आम्ही प्लॅन सर्व बहुतेक खूप सारे प्लॅन करतो आणि एंड टायमाला अरे यार मग असं ऐकलं की का अशी समजायची प्लॅनची. पण प्लॅन कॅन्सल नाही झाले. जे बाकीचे जमलेला आम्ही जाऊन आलो. जमला ते बाकीचे कुठे गेले ते तुम्ही ब्लॉग बघितलं असेल. आणि आमचे शेत जमले लिटरली. आता हे वाजले किती शुभम? हे वाजले किती रे? अरे टायमर ना वाजले किती सांगू? हा 4:36. आज संडे होता. मस्त प्लॅन आरामाचा होता तो. लिटरली मी आता 3 वाजता झोपून उठलेलो आणि हे घरात आले मारायला उठवायला मला. आणि चल. सो आता संडेचा प्लॅन हा असं झाला अचानक भयानक. डोंगरात जायचं. पण हा डोंगरात जाऊन एक मजा येते की व्ह्यूज आणि जे दिसतं ना अख्खं वातावरण वरून एकदम खरंच खूप छान दिसतं. नक्की तुम्हाला आवडेल ते. हा आता दम लागलाय. सो जरा पुढे चालतो आणि परत शूट करतो. चलो. सो आता आम्ही चालता पावसाने केली सुरुवात. पण खतरनाक असं जायचं. पण पाय स्लिप होतात कारण की चिखल झालं खूप. तर आमचा एक गडी बाद. तो गडी बाद झाला आमचा चालता. तो दमला अक्षरशः धापा टाकतोय. आणि आता पावसाने सुरुवात केली. मला चालणं जरा स्पीड कमी झालंय. पण पाठवून मला व्ह्यू दिसतोय की माहिती पूर्ण धुकं झालंय. थोडं कॅमेऱ्यावरती पाणी आलं. 1 मिनिट. हे बघा थोडं ढगाळ वातावरण आणि सुंदर असं. हा 1 नंबर. पोरं दमली अशा प्रकारे वरती आता. सो पटपट जाऊ वरती कारण पावसातून मोबाईल पकडायला जमत नाही आहे. तो आधी पहिले वरती जातो आणि वरून मला सीन दाखवतो ना. इथून दिसतं. 1 मिनिट हवा दिसतंय. थोडंफार दिसतंय. हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण पूर्ण मिळून ह्याचं खाली गेलंय. पाणी पितोय. आम्ही पाण्याची बॉटल नाही म्हणून पाणी असं पितोय आम्ही. एक रे पागल पोर पडलेत. सो चला वरती जाऊ. खतरनाक वातावरण दिसतंय ना. खतरनाक एकदम.
हे शुभम काय बोलतो? भेंडी या बिल्डिंग म्हणतो चला. हे शुभम चल यार लेट होतो चल. असं कॅमेरा की उठला होतो. एक नंबर खतरनाक दिसते यार पूर्ण कॉक कॉक. त्याच्या खाल साईडला आहे आपण. अजून वरती जायचं आम्हाला इकडे. ह्या साईडला अजून वरती जायचं आहे. सो बघू वरून कसं कसं अजून बघायला मिळतं. इथंच अजून पूर्ण आता दिसत नाही. पूर्ण धुके धुके झालंय. 5 वाजले जस्ट. 5 वाजता हे आता वातावरण आहे मुलुंडचं आणि वाव. सो चला वरती जाऊ आणि वरून शूट घेऊ. चला चला चल शुभम शेठ चला. मी रेनकोट छत्री सर्व डबल डबल घेतलंय. हे शुभम या चला चल. चला आपण जाऊया. हे काय येणार नाही लवकर. टाइमपास आहे टाइमपास सीन वगैरे बघूया वरती जाऊया कसं आहे. हा ना आता मी वरती तर पहिल्यांदा येतोय भाई तुम्ही नसताय. हा ना वेळेत वरती गेलो तर काहीतरी बघायला भेटेल. नाहीतर मग आपली सर्व खुश होईल आपलं. सो पटपट जायला जेवढं भेटेल तेवढं पटपट वरती जाऊ तर बघायला काय मिळेल. आणि आता खरता इथून वरती चढायचंय. हा आम्ही एक टाइम आलेलो नाही तो वरती. आम्ही लिटरली बसून बसून वरती चढलेलो. उतरलेलो बसून हा बसून बसून उतरलेलो. आता जाताना सर्व चिकळ आणि सरकतात. बघू वरती कसं आलं मिळतं. सो चला पटपट. ए स्वप्नील शेठ बोला शेट. या ब्लॉग मध्ये या. काय म्हणताय? काय नाही बोला तुम्ही. एवढं लेट कुठे चाललात? अरे चाललो वरती. जाऊ इकडे पकडा जरा. मासे पकडले? एकच आहे रे. कुठे भेटला? अरे हा बघ तलाव मध्ये उतरून कुठे भेटेल? तलावात गेलेलास? मग अरे वा. चल कुठे चालला? आलो वरती. पाण्यात उतरू नको. हा ना पाणी नाही उतरत. हाय. सो चला. अरे ना मासे पकडून आणले. आपण मासे विषय बघायला जायचं. आपण व्ह्यू बघायला जायचे. रोड घेऊन यायला पाहिजे आपल्याला. सो चला यार ब्लॉग करताना खरं सांगते हे हात खूप दुखतात. पण बनवायला मजा येते. हा अजून असा ब्लॉगना सपोर्ट नाही भेटलाय. शेअर्स नाही भेटले अजून. सो इथून जायचं वरती. 2 मिनिट थांबतो चढतो नंतर वरून पण शूट घेतो. चला हे असं झोपून झोपून चढायचंय. सो मोबाईल पकडता येणार नाही. चलो गाडी चढतोय अशा पर्यंत. स्पायडरमॅन स्पायडरमॅन तुम्ही तू करू शकतोस. आणि तुम्हाला सर्वात बेस्ट व्ह्यू दाखवतो. हे बघा. अरे ते बघ तिकडून आला असं आरामात. खतरनाक आणि सुंदर सर्वात बेस्ट व्ह्यू हा संध्याकाळचं मुलुंडमध्ये. एक नंबर. अजून आपल्याला वरती जायचं इकडून. खतरनाक व्ह्यू यार. मस्त सर्वात सुंदर. मजा आली. पावसाने पण आम्हाला मस्त जसं रंगात आणलं. सो मजा आली. संडे बसूल आमचा. सो चला आता आलो एंडपर्यंत आम्ही. आता इथून आम्ही फक्त व्ह्यूज घेणार आणि थोडी तुमच्यासोबत गप्पा करू. तुमच्यासोबत तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. अजून एवढे कमेंट्स येत नाहीत कारण अजून शेअर्स आणि सबस्क्रायबर झाले नाही. नवीन आहे किंवा अजून काय इश्यू माहीत नाही. पण आय थिंक वाढतील. सबस्क्रायबर शेअर्स करताल तुम्ही. आशा आहे तुमच्यावर भरोसा आहे. तो प्लीज करा सर्वांनी शेअर सबस्क्राईब. हा मित्र माझे. तो आता आम्ही आलो एंडला आणि इथून दिसणार हे व्ह्यूज मुलुंडचं. आणि या साईडला एक तुळशी तलाव आहे. मला त्या साईड दिसेल. सो तुम्हाला तुळशी तलाव दाखवतो तिकडून. तो ॲक्च्युली बोरवली नॅशनल पार्क आहे तिकडूनही दिसतो. आणि ह्या साईड हां त्या बोरवली नॅशनल पार्कच्या इकडूनही दिसतं आणि इकडूनही दिसतं. सो मध्यभागी येते. पण खरंच खूप सुंदर. उन्हाळ्यात आणि ह्या टायमाला आला तरी पण खूप छान वाटतं कारण की मस्त एकदम डोंगराच्या एंडला येऊन तुम्हाला माहितीच असेल कसं वाटतं. सो चला तुम्हाला व्ह्यूज दाखवतो मुलुंडचे डोंगरावरून दिसणार आहे कारण की मी मुलुंडच राहतो. हे येत नाही इथून. वाव हा तुळशी तलाव तुम्ही बघा. हे बघा इथून इथून प्रॉपर पूर्ण येतो. हे ते तुळशी तलाव खरंच खूप सुंदर आहे. इकडे लोक जातात खूपशी फिरायला आणि जातात स्विमिंग वगैरे. आम्ही करत नाही कारण की आम्हाला घरातून खूप आत्ता रिस्ट्रिक्शन आहेत आम्हाला की नीट जावा नीट या. सो आम्ही त्यांचे शब्द ऐकतो आणि मस्ती न करता धमाल करतो. व्ह्यूज घेतो आणि गप्प घरी. एक स्पॉट आहे माझ्याकडे. संडे जाऊ तिकडे.
असा व्ह्यू मध्ये सो चला जरा मजा घेऊया, वातावरणाची खूप वारे सुटले, थोडी मजा करूया आणि परत शूट करू. चलो. आता आम्ही एंडपर झालो असं काय की दृश्य मस्त निसर्गाचे दृश्य एकदम खतरनाक सुंदर अप्रतिम सुंदर. आणि आमचे मित्र सर इथे बसलेले बघा व्ह्यू मध्ये. रॅन्डम फोटो काढ. ब्लॉग मध्ये जे शब्द मला ऐकू आले तर ते प्लीज इग्नोर करा, कारण की पोरं असणारे दोन्ही शब्द ऐकतात. पण या तुम्ही निसर्गाचा व्ह्यूचा आनंद घ्या. खेळांच्या वेफरचा आनंद घ्यायचा. आणि इथून जरा बघा व्ह्यूज ऍक्च्युली इथून सर्व पक्क मुलून दिसतं, पण आता एवढं धुकं आहे त्यामुळे काय दिसणार नाही आणि काय दिसत पण नाहीये. सो आता आम्ही जरा इथे बघतो व्ह्यूजचा मजा घेतो, मग खाली जाणार मग घरी जाणार. So चला आता यांना अजून फोटो काढले, फोटो पण ठरलं नाही लोकांचं. तर इथं फोटो काढणार मग जाणार खाली. पण खरंच खूप भारी वाटते, थंड थंड हवा सुटली, एवढं मजा वाटते सर्वांना. कसं वाटतं शुभम? मस्त आहे, एकदम कडक यार. एक शुभम बोलला दोन. हा हेच आहे, आता मी हेच बोलणार होतो की एक शुभम लावून त्याला दोघं बोलणार, त्यामुळे फायदा आहे दोघांचं एकच नाव घ्यायला. आता आम्ही इथे जरा खातो पितो आणि पुढे जातो. पुढे मध्ये आता खालीच उतरायचं इथून जातो तर पण खरंच खूप भारी आहे ना. हे बघा आता दिसायला लागलाय धुकं गेलं थोडं. हे बघा जसं वार आहे तसं धुकं निघून जातं, तसं थोडं थोडं दिसतंय, पण खरंच खूप भारी आहे. चला तुम्हाला नक्कीच आवडला व्हिडिओ, नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला खूप जणांना, आणि खूप जणांना पाठवा आणि चॅनल ग्रो होऊ दे तुमच्याकडून. चला तुम्ही लावलं काय? हे वर जाऊया. हे पद्धत जागा द्या, आमचं गरीब भीती वाटते. पुढे जायचं जातं की नाही? भीती वाटते ना. चला, चला, वरती. तुम्हाला भीती वाटते इथे थांबायला. चला वरती, चला आपलं जायचं आहे आता वरती. हा बघा घाबरो होता, आता मोबाईल काढला होता. आता मोबाईल काढला असं वेळी चला वरती. बघू शकता बघा डेंजर आहे एकदम. डेंजर आहे एकदम. आणि आता बघा परत बस करतोय. भीती वाटते. चलो बाय ब्लॉक क्लोज इधर. ब्लॉक क्लोज. भीती वाटते. हा नाही भीती नाही बाई, वरती पब्लिक नाही जास्त बाई. मी घरी भीती वाटते. पाटल्याची चांगलं आहे भाई, चल नाही वरती जाऊया. बघा भाई पळतोय आता भाई. आता फक्त थोडस राहिलं होतं टोकात जाऊन येऊ फक्त. एवढ्या सीन साठी भाई तो पळतोय, आणि त्याची फाटले एवढी फाटले की भाई इथं ऐकला बनतो बघा. हाय स्वतः आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आहे, पण लिटरली एवढा खतरनाक पाऊस आणि एवढा वारा आला ना, त्यामुळे ती वरती येताना व्हिडिओ करायला जमली नाही. सो आता मी इथून चालत गेलेलो तर पाणी जराही नव्हतं, आता पाणी मस्त यायला लागलं. आणि एवढा खतरनाक वारा आणि गारगार होतं ना, त्यामुळे उतरायला व्हिडिओ काय मोबाईल पण जमत नव्हतं. सो आता आम्ही खाली थोडंफार पाऊस गेल्यानंतर उतरलो, आणि आता आम्ही इथून चाललोय खाली. हे बघा इकडून मोबाईलला पण जरा जपलं, कारण की पाऊस आहे, भिजला तर भाई खर्च नाही तेवढे आता करू शकतो. सो मोबाईल आधी पाऊस होता म्हणून बंद ठेवलं होतं, जरा पाऊस कमी आला मोबाईल बाहेर काढलाय व्हिडिओसाठी. हे बघ इकडून आता खाली चाललो आम्ही, पण खतरनाक असं वारा आला ना आणि पाऊस, एवढं थंडी वाजली बापरे. सो आधी आम्ही पळालो खाली यायला, आता पाऊस गेला सो निघालो हळूहळू. आता हे बघा फुल मजा आली. सो आता खाली जाऊन आता इथून आराम उतरायचं, कारण की स्लिपरी खूप आहे आणि पाणी जातं त्यामुळे दिसत नाही दगड कुठे पाय ठेवायला. सो आधी खाली उतरून मग व्हिडिओ करतो. आता काही घरीच जायचं आहे. सो हे बघ इकडून पण खरंच खूप मजा आली आजची संध्याकाळ, मस्त धमालमध्ये. सो चला खाली पटपट. लागला अशा प्रकारे आमची लाट झाली. लागले ते आलो आपण आता आलोय. अरे यार खतरनाक पडलाय धाप दिशी. शिवम उठ, तू उठू शकतो. यू कॅन डू इट, यू कॅन डू इट.
छत्री घे जावड्या छत्री घे ऋषी छत्री घे आई जावड्या ती छत्री घे लावड्या छत्री घे अरे तू छत्रीचा चापट्टी पोट दुखायला ऐ सावले चप्पल पुढे नाही घेतली आपली पाय क्रॉस करा आज शांतपणे खाली उतरूया बाय बाय शिवम काय करतोय आपण एक गडी बाद झालाय आमचा बघा बहुत तुला वाचवलंय मी एवढं लक्षात ठेव. आई ग करत होत असं पोटात गोळ्या लागलेत हाय स्वतः आम्ही अशा प्रकारे खाली उतरलोय एकदम धडपडत पडत 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 पण कशी ते आलोय खाली. सो आता इथून एक आता बघा तो शुभम कुठे वरती काय वरती हा आता इकडे कुठे मंदिर आहे काय माहित नाही. आमचं शुभम शेटना मंदिर माहिती आहे वरती. सो चला सो मंदिर बघायचं वाटून नंतर मग घरीच जायचंय. सो तर बघूया कुठं मंदिर आहे. मंदिरकडे जायला काय माहित नाही किती मिनिटं लागली शुभम. आबा वरती मंदिर होतं. अच्छा इथे जवळच आहे मंदिर. सो तो आता तिथून मंदिर बघू मग घरी जाऊ. पण आजच्या खरेदी दिवसाला खरंच मजा आली इतकी मजा म्हणजे अनएक्सेप्टेबल. आम्ही विचार पण नव्हते हा आम्ही एवढं विचार पण नव्हतं केलं की आम्हाला एवढी मजा येईल. पावसाने एकतर धमाल आणली आमच्या सोबत. इतका खतरनाक पाऊस आणि धुकं होतं ना आणि इतकं थंड वारा अरे वाव एक नंबर मजा आली. सर आम्ही विचार भिजणार नाही पण ते पाऊस असं एवढा खतरनाक आपलं सारं वाट लावलं पावसाने. आम्ही कसे उतरले आम्हाला माहिती. आणि आम्हाला मोराची पण दिसली. हे असे काय बोलायचं नाही पण लिटरली आमची 2 गडी बाद झाले पडले धाप धाप एवढं असून जीव गेला आमचा. पण खूप मजा आली आहे संडेची. आता इथे कुठे मंदिर आहे तर ते मंदिर बघू आणि पुढे जाऊ. पुरातन मंदिर म्हणतात काय हा आलाय मुंबई इकडे घाटीपर्यंत आता. हा ना. सो चला पुढे वरती मंदिर बघू आणि पुढे. पण आजच्या दिवसाची तोंड नाही कारण की विचार नव्हता केला येण्याचा कारण की नेक्स्ट संडे पण कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे माझे म्हणून या टायमाला येणार नव्हतो मी. सो पण आलो मजा आली. पण हे बघा तसं मंदिर आहे वाव छान मंदिर आहे. एवढ्या रानामध्ये इकडे मंदिर आहे वाटलं मला माहित नाही तिकडे मंदिर आहे. पहिल्यांदा बघतो मी पण. हे शुभ ऋषभ हे ऋषभ कोणतं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर. चला मंदिराकडे जाऊ. आतमध्ये जाऊन पाया पडूया. आपण मंदिरात जाऊया. इथे महादेवाचं मंदिर आहे. विचार नव्हतं केलं वाव खरंच खूप सुंदर मंदिर आहे. हे शिवलिंग आहे. खरंच खूप छान मंदिर आहे. शिवलिंग हे बघा. आजच्या दिवसामध्ये झाला प्रसन्न दिवस आमचा. खरंच खूप मंदिर आणि शांत छान मंदिर एकदम. विचारही नव्हतं केलं आम्ही की आम्हाला असं मंदिर बघायला भेटेल. सो खरंच खूप मस्त मजा आली. आता इथून जागा खाली. खाली उतरूया. हाय सो आता प्रकारे आम्ही एंडला म्हणजे खाली पायथ्याशी आलो आहे. सो इथून आता आमचा दिवस संडे पण मजा सर्व संपली. सो आता इथून आम्ही जाणार घरी फ्रेश होणार आणि मग निवांत आराम कारण की खूप थकलो आहे डोंगर चढून. सो आता इथून घरी जायचं आहे.
बघा इकडून वरती जायला असं तिकडे. सो आता बस झालं आणि आता इथे ब्लॉगचा एंड. तुम्हाला बाहेरचा गेट दाखवतो मुलुंडचा अय्यप्पा मंदिराकडे जाण्यासाठी. 1 मिनिट. सो हे बघा इथे हे मंदिर आहे अय्यप्पा मंदिर. इकडून जायला आहे सर्व वरती जायला. सो आम्ही इकडून वरती गेलेलो. आता परत चाललोय का जातानाचा प्लॅन नव्हता ब्लॉगचा पण वातावरण खरंच खूप छान होतं. ब्लॉग केलं. सो नक्की आवडलं तर नक्की शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनल. नवीन चॅनलवर असेल तर आणि खूप जणांना शेअर करून सपोर्ट करा. निक शिवणकर नाही सॉरी चॅनलचं नाव चेंज केलं आहे मी शिवणकर निक. सो बाय बाय.